तो तानसेनांनी निर्माण केला. अकबर बादशाहला झोप यायची नाही म्हणून त्यांना ते दिवसभर थकून आलेले असायचे, त्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी दरबारी राग त्यांनी गायला, म्हणजे त्यांचा थकवा कमी होण्यासाठी आणि त्यांना झोप लागण्यासाठी. त्याच्यामुळे हा राग अर्थात म्युझिक थेरपीमध्ये आम्ही निद्रा नाशासाठी वापरतो. ज्याला झोप येत नाही, मस्त दरबारीची तुम्ही आलापी करा, अरे छान झोप लागेल. आणि त्यावर भ्रामरी प्राणायाम येत असेल तर भ्रामरी प्राणायाम करा, झोप लागलीच पाहिजे 100%. तर हे त्याचं आहे. त्याच्यावरती गोष्ट पण आहे, म्हणजे आपले जे गायक होते ना ओंकारनाथ ठाकूर, तर ते मुसोलिनी जो होता, मुसोलिनी त्याला झोपेचा त्रास होता, निद्रानाशाचा विकार होता त्याला. तर त्याला त्यांनी सगळी औषधं केली पण त्याला काही फरक पडेना. मग शेवटी जवाहरलाल नेहरू म्हणाले की आमच्याकडे गायक आहेत, ते तुमची ट्रीटमेंट करतील. तर मग तिकडे इटालीला जाऊन ओंकारनाथ ठाकूरांनी दरबारीची जी आलापी चालू केली खर्जामध्ये, आता मी थोडी केली, तर ती आलापी त्यांनी केल्यावर तो जो झोपी गेला तो 36 तासांनी उठला. ही गोष्ट रेफरन्स वाली आहे, आहे रेफरन्स आहे. चिटणीस खरं बोलतात, चिटणीस खरं बोलतात म्हटलं. नाही खरंसाठी नाही, रेफरन्स मला ह्याच्या पुढलं सांगायचं आहे. हा रेफरन्स काय आहे तर पंडित रविशंकर हे त्यांनी जगभर संगीत केलं, त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की रविशंकरच पहिले गेले बाहेर. अच्छा, तर तसं नाही, हे ओंकारनाथ ठाकूर गेले. आणि अशी दुसरं तोडीच्या बाबतीत पण आहे. तोडी राग जो आहे, तोडीमधला तो म्हणजे मुसोलिनी एवढा तो हुकुमशहा, पण त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी यायला लागलं. तोडीचे आलाप जेव्हा त्यांनी चालू केले तेव्हा त्यांना 5 मिनिटं गायची परवानगी दिली होती. मुसोलिनी म्हणाले तुम्ही गात राहा म्हणे. असं ते रागांचा इफेक्ट होतो. आता हा जो राग आहे दरबारी, तो काय आसावरी थाटांचा राग आहे, बरोबर, कारण गजनी कोमल आहेत. कानडा अंगाचा मुख्य राग खरा म्हणजे म्हणायला पाहिजे तर कानडा अंग म्हणजे काय की धनिकोर किंवा गमरेसा. तर ह्याच्यामध्ये हा कानडांगात आता मुख्य राग मानलेला आहे दरबारी जो आहे. पण कानडांगाचे जे राग आहेत ते काफी थाटामध्ये घेतात, हो ना. तसा म्हटलं तर मग नायकी कानडा हा मुख्य राग पाहिजे. काफी थाटामधला नायकी कानडा जो आहे, पण त्याच्यामध्ये नि कोमल आहे, ग कोमल, आणि कानडांग त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली आहे खरं म्हणजे नायकी कानडामध्ये. दरबारीमध्ये कसं, दरबारीचा थाट वेगळा पडतो, पण दरबारी राग एवढा प्रसिद्ध झाला की तो कानडांगाचा मुख्य राग मानला गेला. बरोबर ना. चला आता एक लाईट, आता काय बघा, आता दरबारीच मधलं गाणं म्हणतो पण ते मध्यमाला सा केलेलं आहे. याच्यामध्ये आपण मध्यम सर, या दरबारीमध्ये आंदोलन कोणकोणत्या स्वरावर? कन्नड आणि दैवत्वाचे आंदोलन आहे. सारे ग आंदोलन, त्यामुळे तो झोप येण्याचं जे आहे त्या आंदोलनामुळे येतं, हो ना. झोपताना पण सारे ग रे, हो की नाही. अंगाई अंगाईला काय तसं आता काय शांत स्वरात म्हटलेली अंगाई. बाळाला ऐकू जाईल एवढ्याच आवाजात, मोठा आवाज नको वाटेल सर्व सर्व. ओके, गाणं म्हणतो काही. आता ते झालं मी काळी चारला साधून घे.
सुख के सब साथी दुख में न कोई। सुख के सब साथी दुख में न कोई। मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई। सुख के सब साथी दुख में न कोई। जीवन आनी जानी छाया जीवन आनी जानी छाया झूठी माया झूठी काया फिरता है को सारी उमरिया फिरता है को सारी उमरिया पाप की गठरी धोई। सुख के सब साथी दुख में न कोई। मेरा तेरा नाम एक साचा दूजा न कोई। ना कुछ तेरा ना कुछ मेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा ये जग जोगी वाला फेरा। राजा हो या रंग सभी का राजा हो या रंग सभी का अंत एक सा होई। सुख के सब साथी दुख में न कोई। बाहर की तू माटी खाके माटी खाके बाहर की तू माटी खाके मन के भीतर क्यों ना झाके मन के भीतर क्यों ना झाके उजले तन पर मान किया उजले तन पर मान किया मन की मैल न धोई।
के सब साथी दुख में ना कोई। मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई। सुख के सब साथी दुख में ना कोई, दुख में ना कोई, दुख में